प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही। मी कोर्टामध्ये सुद्धा, ओपन कोर्टमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे। माझे मेडिकल रिपोर्ट्स पेपर्स ज्यावेळेस येतील, ब्लड सॅम्पल्स येतील, त्यावेळेस लक्षात येईल प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं। त्याचबरोबर इतर जे आरोपी होते, माझे सहकारी होते, त्यांनी त्यांचाही आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद केला। प्रांजल खेवलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील 2 वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता। डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती। रेकी झाल्यानंतरून कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले। हा सगळा प्लॅन्टेड प्रकार आहे। जर प्रांजल खेवलकरने अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा काय केले असते तर त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्सचं सॅम्पल मिळून आलं असतं। परंतु मी जे क्लायंटकडून इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं, ड्रग्सचं सेवन केलेलं नाही। तुम्ही ट्रॅप आहे असं म्हणाला, हे सगळं ट्रॅप आहे आणि पोलिसांनी हे सगळं ट्रॅप केलं असं म्हणणं आहे आपलं। नाही, हे बघा, मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये, परंतु मी एवढं माझ्या क्लायंटनी जे इन्स्ट्रक्शन दिलं त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे। ह्याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे। ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल। यापूर्वी देखील 2-3 वेळा असे प्रकार केले गेले होते, असं प्रकार अडकवण्यात येणार होतं असं आपल्याला वाटत होतं। यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा हे होता स्थान राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खाजगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते, अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी दिलेली आहे। पुणे पोलीस का जाणून बुजून हा सगळा प्लॅन करत असाल? नाही, ह्याविषयी मी सांगू शकत नाही, याविषयी त्यांच्या घरचे किंवा तेच सांगू शकतात जामीन मिळाल्यानंतर। परंतु एवढं सांगतो, पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे। जर प्रांजल खेवलकरांनी, मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं, खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्स घेतलं असेल ते कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे। परंतु प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही ड्रग्सचं सेवन केलेलं नाही। त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले। 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल खेवलकर हे पोलिसांना सहकार्य करतील, पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल। पोलिसांनी म्हटलंय की आरोपी क्रमांक 1 आणि 5 यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहे। पूर्णतः बनावट आहे। प्रांजल खेवलकर डॉक्टर प्रांजल खेवलकरवरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही, कुठलेही हिस्ट्री शीटर नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध कुठलेही बनावट असे किंवा फसवणुकीचे किंवा अंमली पदार्थाचे एकही गुन्हा दाखल नाही।